नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सगळा टॅरिफचा गोंधळ आहे. म्हणजे प्रेसिडेंट ट्रम्प हे रोज कुठल्या गोष्टीवर टॅरिफ लावता येईल का याचा विचारच करत असतात का असं वाटायची वेळ आज आली आहे. त्यांनी फार्मा कंपन्यांवर 100% टॅरिफ लावणार असं सांगितलं आहे. ब्रँडेड आणि पेटेंटेड फार्मा प्रॉडक्टवर टॅरिफ लावला जाईल. फक्त अमेरिकेत उत्पादन होत असेल तर टॅरिफ लागणार नाही, किंवा अमेरिकेत प्लांट लावायला जरी तुम्ही सुरुवात केली असेल तरी तुमच्या औषधांवर टॅरिफ लागणार नाही. 1 ऑक्टोबरपासून सेक्शन 232च्या अंतर्गत हे टॅरिफ लावले जाणार आहे. त्याच्यानंतर सोफा, खुर्च्या, बेड याच्यासाठी पण 30% टॅरिफ. हेवी ट्रकच्या आयातीवर 25% टॅरिफ आणि किचन कॅबिनेट याला 50% टॅरिफ. आणि बाथरूममध्ये लागणारे जे सगळे ॲप्लायन्सेस असतात त्याच्यासाठी पण 50% टॅरिफ लागते. आता ग्लॅड फार्मा, ऑरबिंदो, रेड्डीज, झायडस, लुपिन यांचा रेव्हेन्यूमधला अमेरिकेतून येणारा हिस्सा साधारण 40%च्या जवळपास आहे. या टॅरिफवर आजचं मार्केट चालेल असं दिसतंय एकंदरीत. म्हणजे सकाळी उठून बघितलं तर गिफ्ट निफ्टी 109 पॉईंटच्या आसपास मंदीत होता, पण हळूहळू सुधारून आत्ता मी व्हिडिओ करते तेव्हा नुसता 9 पॉईंट मंदीमध्ये आहे. म्हणजे आज मार्केट सुरुवातीला पडेल आणि नंतर सुधारेल असं एकंदरीत दिसत आहे. कारण लांडगा आला रे लांडगा किती दिवस घाबरत बसणार असंही एक दिवस होऊ शकेल. अमेरिकेमधली जी आकडेवारी आली ती चांगली आली, त्यामुळे आता पुढचा जो रेट कट करेल फेड तो उशिराने करेल असा एक अंदाज व्यक्त केला गेला. GDPचं जे अनुमान आलं ते 3.8% आलं. जॉबलेस क्लेम 14,000 कमी झाले, कारण नवीन लोकांना रिक्रूट केलं नाही पण काढूनही टाकलं नाही. म्हणजेच हायरिंगही नाही आणि छटणीही नाही. त्यामुळे जॉबलेस क्लेम 14,000 कमी झाले. ड्युरेबल गुड्सचा जो डेटा आहे तो 2.9% आला. म्हणजेच आर्थिक आकडेवारी जी सगळी आली अमेरिकेत ती सुधारून आली. तर आता पॉवेल पुढच्या रेट कटचा विचार आणखीन काही दिवसांनी करतील, मध्ये पॉज घेतील असा अंदाज व्यक्त केला गेला. म्हणून अमेरिकन मार्केट काल मंदीत गेलं. 69.65 एवढं क्रूड आहेच. डॉलर इंडेक्स 97.70च्या आसपास आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4,995 कोटीची, 4,995. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,103 कोटींची. तर आज एकंदरीत सगळंच मार्केट ढवळून निघेल असं दिसत आहे. त्याच्यातच ॲक्सेंचरचा रिझल्ट मात्र चांगला आला आहे, पण त्यांचं मार्जिन काहीसं कमी झालं आहे. काही बातम्या आल्या त्या पाहूया. रिट्स किंवा राईट्स तुम्ही कसा उच्चार करता तसा. साऊथ आफ्रिकेच्या
थालिस लॉजिस्टिक्सकडून त्यांना LOA मिळालं आहे. हे LOA कशासाठी? सप्लाय आणि कमिशनिंग ऑफ ओव्हरहॉल इन सर्व्हिस कॅब गेज डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हसाठी, आणि ही ऑर्डर $18 मिलियन आहे. सीगल आणि JSPPPL यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे. या जॉईंट व्हेंचरला ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून इंटरनल रोडसाठी 509 कोटीची LOA मिळाले. याच्यामध्ये सीगलचा हिस्सा 80% आणि JSPPPLचा हिस्सा 20% आहे. एक्साईड ही एक्साईड एनर्जी सोल्युशनमध्ये 80 कोटी रुपये गुंतवणार आहे. आता त्यांची ही गुंतवणूक 3,888 कोटीची झाली आहे. नोव्होकोला 2019 पासून 2024 पर्यंत कस्टम्स एक्साईज यांची 112.48 कोटीसाठी पेनल्टीसाठी नोटीस मिळाली. BHEL आणि REC यांच्या जॉईंट व्हेंचरला DIPAMनी संमती दिली नाही. सुप्रीम पेट्रो ॲम्डोशी प्लांटमध्ये त्यांनी ABS प्रोजेक्टची पहिली लाईन सुरू केली 25 सप्टेंबरपासून, म्हणजेच आजपासून उत्पादन सुरू. अंबर, बऱ्याच गुंतवणूकदारांनी 550 कोटी रुपये CCPSमध्ये गुंतवले. ही अंबरची सबसिडियरी आहे आणि ही प्रिंटेड सर्किट बोर्ड बनवते. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी, गोव्यातल्या हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी सोहम लीजर व्हेंचरमध्ये त्यांनी 76% स्टेक घेतला. NTPC 167 मेगावॅटच्या राजस्थान प्रोजेक्टमध्ये कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट आंध्र प्रदेशातल्या नवीन मल्टी ब्रँड स्टोअरमध्ये कामकाज सुरू झालं. NTPC ग्रीन 37.5 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट ते लावणार होते गुजरातमध्ये. त्यापैकी 25 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट कमिशन केलाय. त्याच्यात कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. D-Mart आंध्र प्रदेशात नवीन स्टोअर उघडलं आहे आणि आता त्यांची स्टोअरची संख्या 430 एवढी झाली आहे. तर कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे बघूया. क्रूड वाढायला लागल्यामुळे ONGC आणि ऑइल इंडिया या दोन्हीमध्येही तेजी आहे. ज्यांना मार्केटचा अभ्यास करायचा नाही किंवा करायला कंटाळ येतो किंवा किचकट वाटतो त्यांच्यासाठी सध्याचं मार्केट कठीण आहे. कारण आता अमेरिकेत निर्यात कोण करीत नाही अशा कंपन्या शोधायला हव्यात आणि ज्या भारतापुरताच व्यवसाय करतात आणि त्या कंपन्यात ग्रोथ आहे अशा कंपन्या शोधून त्यामध्ये ट्रेड किंवा गुंतवणूक करायला हवी. मी उठलोय आणि काहीतरी विकत घेतलंय आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट होतोय का हे पाहत बसलोय, अशांसाठी आत्ताचं मार्केट नाही. पहिल्यांदा तेजीचे शेअर बघूया. महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, मारुती, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, BEL, हिंदुस्तान झिंक चांदीचा भाव वाढतोय. सिटी युनियन बँक
व्होडाफोन त्यांची एजीआर संबंधात आज सुनावणी आहे आणि सुनावणी जर व्होडाफोनसाठी चांगली असली तर भारती एअरटेल, इंडस टॉवर, भारती हेक्झा या सगळ्यांचे शेअर वाढू शकतील. आयनॉक्स ग्रीन, JSW स्टील, भूषण स्टीलच्या संबंधात सुद्धा आज कोर्टाचा निर्णय यायचा आहे. नजारा, एजिस लॉजिस्टिक्स, JP मॉर्गननी 895चं टार्गेट दिलं आहे. टायटन, नोमुरानी 4275चं टार्गेट दिलं आहे. TVS मोटर्स, लार्सन टुब्रो, सीगल, ग्लेनमार्क, भारती हेक्झावेअर, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, ONGC, ऑइल इंडिया. तर मंदीमध्ये पॉवर ग्रीड टेक्निकलदृष्ट्या, आता मी जे शेअर सांगते ते सगळे मंदीतले आहेत. पॉवर ग्रीड, इन्फोसिस, TCS, टाटा मोटर्स, डॉक्टर रेड्डीज, पर्सिस्टंट, गोदरेज कंझ्युमरच्या पाम ऑइलमध्ये मंदी आहे. गोदरेज कंझ्युमरचा बिझनेस इंडोनेशिया आणि नेपाळमध्येही चालतो म्हणून मंदीत राहील. विप्रो, नोव्होको, भारत फोर्ज कारण ट्रकवर लावलेला टॅरिफ, अशोक लेलँड, HCL टेक, ग्लॅंड फार्मा, डॉक्टर रेड्डी, झायडस लाईफ, एम्फसिस म्हणजे MPHASIS, मदरसन सुमी, सोना BLW. सुरुवातीला मार्केट मंदीतच उघडे पण त्यानंतर मात्र सावरण्याची शक्यता आहे. हळूहळू सगळेजण रिझल्टच्या दृष्टिकोनातून, ऑटो सेल्सचे आकडे येतील त्या दृष्टिकोनातून पोझिशन घेतील कारण GSTमुळे सुद्धा काही कंपन्यांना फायदा होतोय. तर बघूया काय काय होतंय ते. नमस्ते.